श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की येणारे 48 तास तुझ्यासाठी भरघोस यश देणारे ठरतील. देव तुम्हाला ते मार्ग उघडून देणार आहेत जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते. देवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमचे कल्याण निश्चित होईल. जो कोणी देवांच्या आज्ञेनुसार हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला ते खूप काही भाग्य प्राप्त होईल. ते आशीर्वाद आणि ते चमत्कार प्राप्त होतील. देव म्हणतात, बाळा, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. ज्यांनी कोणी षडयंत्रांनी तुमच्या मागे काही व्याप लावला आहे, आता ते माझ्या नजरेतून लपलेले नाही. त्यांना मी ते योग्य शासन करणार आहे. तेव्हा घाबरू नकोस. चिंता करणे या क्षणापासून थांबव. देव तुमच्यापासून आता ते दुःख, ती काळजी नष्ट करायला आले आहेत. देवांचा आशीर्वाद तुमचे ते दुःख, तुमची ती चिंता, तुमची ती काळजी नष्ट करण्यासाठी पुरेसे आहेत. देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील कारण तुम्ही देवाचा धावा करत आहात. देवाचे नामस्मरण करत आहात. देव तुमच्यापासून लांब नाही. देव तुम्हाला वारंवार अशा संदेशाच्या माध्यमातून काही संकेत देण्यासाठी येत आहेत. तेव्हा तुम्ही हे संकेत लक्षपूर्वक आणि मनापासून हे मार्गदर्शन स्वीकार करावे अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, बाळा, तुला त्या काळजीत पाहून मी तुझ्यापर्यंत या संदेशामार्फत आलो आहे. तुला एक सांगू इच्छितो, काळजी करणे थांबव, कारण मी तुझ्यासाठी पुढील मार्ग मोकळा करत आहे. माझे देवदूत तुझ्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद घेऊन येत आहे. तुझ्या मार्गातील त्या अडचणी आता दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे. तेव्हा तू निश्चिंत हो. हम कया नहीं जिंदा है या वाक्यावर संपूर्णपणे श्रद्धा ठेव, विश्वास ठेव, कारण तुला माझी प्रचिती लवकरच येईल. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात, आजचा दिवस आणि येणारे 48 तास तुझ्यासाठी खूप भाग्याचे आणि खूप उमेदीचे ठरणार आहे. बाळा, तेव्हा तू जे काही प्रयत्न तुझ्या कार्यासाठी करत आहेस ते योग्य दिशेने आम्ही वळवले आहेत. आता तू काळजी करत बसू नकोस. तुझे चांगले विचार त्या कार्यात लाव, कारण तू तेव्हाच प्रगती पथावर चालशील जेव्हा तू तुझे चांगले विचार त्यात गुंतवशील. बाळा, तुझा वेळ निरर्थक वाया घालवू नकोस, कारण तुझ्या वेळेची किंमत तुला लवकरच कळणार आहे. कारण तू आता भरघोस यशाकडे वळणार आहेस. जेव्हा तुम्ही प्रगतीच्या दिशेने वळता तेव्हा तुम्हाला सर्वात कमी पडते ती वेळ. होय बाळा, कारण तू आता कर्मात इतका गुंतला जाशील की तुला ते भविष्य रंगवायचे आहे. तुला ते सर्व काही इच्छा पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी तू जे काही प्रयत्न करशील त्यात तुला भरपूर वेळ द्यावा लागणार आहे. बाळा, कुठलेही कार्य वेळ न लागता पूर्णत्वास जात नाही. जर तुम्ही प्रयत्न करत आहात आणि यशासाठी आमच्याकडे प्रार्थना करत आहात तर मी तुमचा देव तुमच्याशी आज सुसंवाद साधण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुझा येणारा काळ सुखद असणार आहे. खूप काही अनुभवांच्या तू जवळ जाशील. त्यातले काही अनुभव तुला खूपच चांगले प्राप्त होतील. बाळा,
या अनुभवांमधूनच तू खूप काही शिकशील. बाळा, जेव्हा तुम्ही कर्माकडे वळता तेव्हा खूप काही प्रयत्न करत असताना काही अडचणी या येणारच, पण त्यांना घाबरून मागे सरकू नकोस. तू जे काही कार्य हाती घेतले आहे त्यात तुला ते यश प्राप्त करायचे आहे. तुला तुझे ध्येय गाठायचे आहे. त्यासाठी तू आमची प्रार्थना करत आहेस. तू नामस्मरण देखील करत आहेस. देवांची आज्ञा आहे की तू चांगले कर्म अवश्य करावे. बाळा, तुला जे काही करावेसे वाटते ते तर करच, पण त्या जोडीला तू चांगले कर्म देखील करत जा. कारण त्यामुळे तुमच्या अडचणी चांगल्या कर्मांमुळे कधी नष्ट होतात हे देखील तुम्हाला कळत नाही. बाळा, आम्ही तेव्हाच तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो जेव्हा तुम्ही कोणते तरी छोटे जरी असले तरी ते कर्म चांगले असावे. बाळा, दुसऱ्यांबद्दल विचार करताना नेहमी चांगले विचार ठेवा. मनात नकारात्मक भाव कुणाबद्दलही ठेवू नका आणि स्वतःच्या प्रगतीबद्दलही नकारात्मक विचार करू नका. मी ते करू शकेल की नाही, मला ते जमेल की नाही, या वाक्यांना आपल्या जीवनातून वगळून टाका आणि मी ते करणार, मला ते प्राप्त करायचे आहे. स्वामी, मला त्यासाठी तुम्ही आशीर्वाद प्रदान करा. देव म्हणतात, जर तू या वाक्यांची जोड नेहमीच आपल्या मनात ठेवशील तर मी तुला ते अशक्यही शक्य करून देईल. बाळा, विश्वासाने या वाक्यांवर भर दे. तुला ते जमणार आहे. तुझ्याच्याने ते कार्य घडणार आहे, होणार आहे. आजच काय, पण प्रत्येक क्षणाला तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यापासून लांब नाही. तुझ्या मनातली सतत येणारी ती विचारांची धडपड मी ऐकत आहे. तुझ्या मनातले ते प्रश्न मी ऐकत आहे. तुझी प्रगती व्हावी यासाठी तू जी काही कर्म करत आहेस, तुला सतत अडचणी कार्यात येत आहेत, त्या सर्व काही येत्या काळात नष्ट होणार आहेत. बाळा, विश्वासाने या संदेशापर्यंत आला आहेस तेव्हा श्रद्धेने हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. कारण मी तुला यातून काही संकेत देऊ इच्छितो ज्यामुळे तुझी प्रगती साधण्यास तुला काही सहाय्य प्राप्त होईल. तुझी जी इच्छा आहे ती येत्या काळातच पूर्ण होणार आहे. देव तुम्हाला आनंदाची बातमी देण्यासाठी आले आहेत. तुझ्या त्या अडचणी आता समाप्त होतील. तुझ्या कार्यात ती प्रगती निश्चित होईल. तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे ते पूर्णत्वास जाईल. तुम्हाला ते भरघोस यश प्राप्त होईल. कारण देवांचा चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकील त्याला ते भरघोस यश नक्कीच प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक पाऊल आपल्या विश्वासाने आणि स्वामींच्या आशीर्वादाच्या कृपेने उचल आणि मग बघ तुला ते यश प्राप्त होईल. देव म्हणतात, सगळं नीट होईल. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझी ती प्रगती आता तुला प्राप्त होईल. ज्या प्रगतीसाठी तू खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेस, तुझ्या त्या अडचणी आता नष्ट करण्यात येत आहे. देवाचा दैदिप्यमान आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तेव्हा विश्वासाने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या मनातील प्रत्येक इच्छेला पूर्ण करोत. तुम्हाला जी कमतरता भासत आहे ती स्वामींना तुम्ही सांगा. ती लवकरच स्वामी पूर्ण करोत. तुम्ही मागितलेले प्रेम तुम्हाला नक्की मिळो. तुम्ही मागितलेली इच्छा लवकरात लवकर
स्वामी पूर्ण करोत हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. देव तुम्हाला आज आणि या क्षणी सांगू इच्छितात की बाळा, कितीही संकट असोत त्यांना घाबरून जाऊन मागे सरकू नकोस. कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तेव्हा मी तुला त्या संकटात एकटा सोडू इच्छित नाही. जरी संकटे आली तरी त्यातून मार्ग मी काढून देईल. विश्वासाने पुढे चालत राहा. बाळा, अडचणी येतील. जीवनात खूप काही संघर्ष करावा लागेल, पण तो संघर्ष तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ ठरेल. कारण त्यानंतर तुझी प्रगतीची दिशा निश्चित होईल. तेव्हा घाबरू नकोस. जर काही अडचणी येत असतील तर त्या मार्गातून जाण्यासाठी मी तुला ते बळ देईल. मी तुला ते धैर्य देईल. देव म्हणतात, बाळा, डगमगू नकोस. आता तुला अनेक वाटा दिसायला लागतील, ज्या तुला भरघोस यशाकडे घेऊन जाणाऱ्या ठरतील. त्यातील तू तुझ्यासाठी ज्या हव्याशा वाटतात त्या निवड. बघ, तुझी प्रगती साध्य होईल. तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. तुम्ही नितांत श्रद्धेने देवाकडे पाहत आहात. देव तुमची इच्छा पूर्ण करोत. देवांजवळ तुम्ही जे काही मागत आहात ते लवकरच तुम्हाला प्राप्त हो. देव तुमच्या जीवनातून तो अंधार नष्ट करून देवाचा प्रकाश तुमच्या जीवनात प्रवेश करो. देव तुमच्या प्रत्येक इच्छेला मान्य करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना. देवाचे दिव्य स्वरूप आणि दिव्य संदेश तुम्ही मन लावून ऐकत आहात. तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. देव तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करोत हीच देवाचरणी प्रार्थना. देव तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, मनाला निशंक ठेव. पुढे चालत राहा. जे होणार आहे ते तुझ्यासाठी सर्वोत्तम होणार आहे. आता काळजी करणे थांबव. कारण माझा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे. तुला जे हवे आहे ते तुझ्या मार्गात आहे. बाळा, प्रयत्न सोडून बसू नकोस. जर तू प्रयत्न केलेस तर ते यश धावत्या गतीने तुझ्याकडे येणार आहे. त्यापुढे तुझ्याकडे तो आनंदही येणार आहे. तुमच्याकडे ते नाते आता घट्ट होणार आहे. तुम्ही ज्या सुसंवादांसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे, देवाने ती स्वीकार केली आहे. आता तुमच्या नात्यात ते घट्टपणा, ते प्रेमाचे संबंध आणि ते प्रेमळ सुसंवाद स्थापित होतील. देव म्हणतात, अरे बाळा, मी तुझ्यासाठी निवडून ते नाते दिले आहेत. ते तुझ्यासाठी सर्वोत्तम आहेत. तेव्हा काळजी करणे थांबव. आता पहिला काळ विसर आणि जे काही तुला देत आहे ते आनंदाने स्वीकार कर. देव म्हणतात, बाळा, जर काही काळ संघर्षासोबत काढावा लागत असेल तर त्यावेळेस प्रलोभनापासून दूर राहा. कारण मनाजोगे स्थैर्य आणि तुला ऐश्वर्य प्राप्त करायचे आहे तर तुला कार्य तत्पर राहावे लागेल. बाळा, खूप काही संघर्षाचा काळ तू मागे टाकला आहेस. आता तर फक्त तुला यश प्राप्त होणार आहे. तेव्हा काळजी करणे थांबव. त्या दिशेने तुला ते प्राप्त होईल, जी दिशा मी तुला दाखवणार आहे. बाळा, तू प्रयत्न सुरू ठेव. थांबू नकोस. तुमच्या आयुष्याबद्दल तुम्ही जी काही चिंता करत आहात ते सांभाळण्यासाठी तुमचा देव समर्थ आहे. देवावर तुम्ही विश्वास करताना तुमचा देव सामर्थ्यशाली आहे हे तुम्हाला माहीत आहे ना. मग चिंता कसली? व्यर्थ चिंतेत वेळ घालवू नका. त्याऐवजी देवाचे नामस्मरण करा. मनपूर्वक
त्यांना तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी धन्यवाद द्या. देव तुम्हाला ते सर्व काही देणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. तुमच्यासाठी तो सुखाचा काळ, तो आनंदाचा काळ लवकरच येत आहे. तुमच्याकडे त्या आनंदाची बातमी सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे. विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. देव तुमच्याशी बोलायला आले आहेत. देव म्हणतात, बाळा, चिंता करणे थांबव. मी तुझ्यासाठी तेही करणार आहे जे तुला आज अशक्य वाटत आहे. ते मी माझ्या आशीर्वादाने तुझ्यासाठी शक्य करणार आहे. चिंतेत वेळ वाया घालवू नकोस. त्यापेक्षा चिंतन कर. परमेश्वराचे स्वरूप दर्शन तुला प्राप्त होईल. देव म्हणतात, माझ्या नामस्मरणाची शक्ती मी तुला प्रदान करतो. तुझ्यासाठी अशक्यही शक्य करतो. तेव्हा विश्वासाने, श्रद्धेने नामस्मरण कर. आपल्या मोठ्यांवर प्रेम कर. आपुलकीने त्यांच्याशी बोल. त्यांना तो सन्मान दे, कारण मी तुला पाहत आहे. देव म्हणतात, तू कार्यात चुकू नकोस आणि कुठेही थांबू नकोस. तुला ते नाते भरभरून प्रेम देईल. विश्वास ठेव. आम्ही जर तुझ्यापर्यंत आलो आहोत तर तुझे अनेक प्रश्न सोडवू. बाळा, तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांवर प्रेम करता आणि तुम्ही त्यांच्याकडून काही अपेक्षाही करता, तेव्हा त्या अपेक्षा कधी कधी तुम्ही पूर्ण होताना पाहत नाही. तेव्हा तुम्ही नाराज राहता. देव म्हणतात, नाराज राहणे सोडून दे. चिंता करणे सोडून दे. सर्व काही देवांच्या चरणावर सोपवून दे. सर्व काही नीट होणार आहे. काही काळ जाऊ दे. जे कोणी तुझ्यापासून लांब आहेत त्यांना तुझ्याबद्दल खूप काही प्रेम आणि आपुलकी जाणवणार आहे. ते तुझ्याकडे परत त्याच प्रेमाने बांधल्या जाणार आहेत आणि परत तुझ्याकडे प्रेमाने येणार आहेत. तुमच्यात परत ते सुसंवाद होतील. तुमचे ते नाते घट्ट होईल. तुमच्यात ज्या काही कारणांनी जे काही गैरसमज निर्माण झाले होते ते माझ्या आशीर्वादाने मी नष्ट करीन आणि तुमच्यात ते प्रेम दुपटीने वाढवील. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर भरभरून प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. तू माझा प्रिय बाळ आहेस. तेव्हा तुला त्या नात्यातून मी कधीही धोका प्राप्त होऊ देणार नाही. तुला त्या नात्यापासून दूर होऊ देणार नाही. तुझ्यासाठी ते नाते नेहमीच प्रेमळ आणि आनंद देणारे ठरेल. विश्वासाने देवाचे नामस्मरण करत जा. देवाचे नामस्मरण करत असताना मनाला एकाग्र ठेवा. तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल. मनातून केलेली प्रार्थना कधीही वाया जाणार नाही. देव म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभफळ देणारा ठरणार आहे. तेव्हा तू आता त्या चिंतेतून, काळजीतून बाहेर पडणार आहेस. माझा आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे. तुझ्याकडे ती आनंदाची बातमी तुला लवकरच प्राप्त होईल, ज्यासाठी तू खूप काही वाट पाहिली आहेस. तू खूप काही प्रतीक्षा केली आहेस. तुझ्याकडे ते आनंदाचे क्षण येणार आहेत. तेव्हा तू सुसज्ज राहावे अशी देवाची आज्ञा आहे. त्या आनंदासाठी देवाने तुमची निवड केली आहे. त्या आनंदासाठी कोणीही दावा करू शकणार नाही. ते आनंद तुमच्यासाठीच आहेत आणि तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आहे. येणारा काळ सुखाचा, आनंदाचा ठरणार आहे. तुम्ही आजपर्यंत केलेली प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहे. तुमच्याकडे ते आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहे. त्या आनंदाच्या बातमीने तुमचे संपूर्ण जीवन बहरून येईल. तुमच्याजवळून
तो आनंद कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. तुमचे आयुष्य तुम्हाला सोपे वाटायला लागेल. तुमच्या जीवनात ते परिवर्तन तुम्ही पाहाल ज्यासाठी तुम्ही खूप काही परिश्रम देखील केले होते. आता देव तुमच्यासाठी ते आनंदाचे क्षण तुम्हाला देण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, हा परिवर्तनाचा काळ तुझ्यासाठी सर्वोत्तम आणि आनंददायी ठरणार आहे. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.